नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 40च्या मापाची परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सर्वात पहिले बघू शकता, आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण बॅक पार्ट जो आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. तर बघू शकता, मागचे टक्स वगैरे लावून इथे पूर्ण बॅक पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर ही समोरचे जे भाग आहे, कटोरी, साइड पीस आणि क्रॉसपट्टी, हे सुद्धा जोडून आपल्याला गळ्याला पाइपिंग वगैरे करून अगदी परफेक्ट असे आपल्याला सर्वात पहिले जोडून घ्यायचे आहे. तर बघू शकता, इथे 40च्या मापाचं ब्लाऊजचं पूर्ण सर्वात आधी आपल्याला फिटिंग करायच्या आधी हे सगळे जे पार्ट आहे एकमेकाला जोडून घ्यायचे असते आणि त्यानंतर लास्टमध्ये आपल्याला फिटिंग आणि बाही जोडून फिटिंग करायची असते. तर खूप साऱ्या अशा मैत्रिणी आहे की ज्यांना बाही जोडल्याच्या नंतर ब्लाऊजला फिटिंग कशा पद्धतीने घ्यायची, ते नेमकं कुठे चुकते किंवा बाही जोडताना त्यांचा कुठे चुका होतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर माहितीसह सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर बघू शकता, इथे सर्वात पहिले आता आपल्याला बॅक आणि फ्रंटचं जे आहे ते शोल्डर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही भाग बघा सामोरून म्हणजे एकमेकावर ठेवायचे अशा पद्धतीने, आणि त्यानंतर दोन्ही भागाची जी उंची आहे ती सेम असेल ह्याच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही भाग जे आहे ते जोडून घ्यायचे आहे. तर खालच्या साईडने बघा, मागचा भाग थोडा जास्त दिसतो कारण ती आपली हातशिलाईची पट्टी आहे, ती आपल्याला दुमडून त्याच्यावर हातशिलाई करायची आहे. तर इथे सर्वात आधी बॅक आणि फ्रंटचं जे शोल्डर आहे ते व्यवस्थित आपल्याला परफेक्ट असं जोडून घ्यायचं आहे. जोडताना आपल्याला वरखाली होऊ नये याची सुद्धा काळजी घ्यायची, म्हणजे हळूवार. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने शोल्डर जोडल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही पार्ट अशा प्रकारे आपल्याला ओपन करून इथे ठेवायचे, आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कापड बाहेर आलेलं असेल तर ते इथे आपल्याला सेम कट करून घ्यायचं आणि दोन्ही भाग जे आहे ते आपल्याला सेम करून घ्यायचे. बघा इथे अशा प्रकारे. तर थोडंसं इथे वरखाली असेल किंवा कापड बाहेर आलेलं असेल तर दोन्ही भागाची जी उंची आहे ते सेम करून घ्यायची. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं बाही जोडताना आपल्याला इथे काटछाट करायचं आहे, म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये जो मागच्या साईडने फुगा येतो तो येणार नाही. आणि त्यानंतर ह्या सुद्धा भागालाच आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीनं ही पट्टी आपल्याला इथे अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे. तर इथपर्यंत आपली जी ब्लाऊजची उंची आहे ती व्यवस्थित आहे. समोरच्या भागाची आणि मागच्या भागाची चेक करायची, आणि इथे सुद्धा दोन्ही भागाची जी उंची आहे फिटिंगच्या साईडनं तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे. आणि त्यानंतर बाही जोडण्याच्या आधी आपल्याला खोल भाग समोर येईल आणि उथळ भाग मागे येईल, ह्या साईडनं बाही दोन्ही बाह्या आपल्याला व्यवस्थित जे आहे ते ठेवून बघायच्या. तर बघू शकता, जे नवीन शिकणारे असतात किंवा घाईघुईमध्ये ब्लाऊज शिवतात तर त्यांच्याकडून ह्या चुका नक्की होतात. तर त्या चुका होऊ नये म्हणून आपल्याला बाही जोडताना आपल्याला काळजीपूर्वक दोन्ही बाही जे आहे ते दोन्ही साईडने ठेवून बघायच्या, डावी साईडची बाही आणि उजव्या साईडची बाही, आणि खोल भाग समोर येतो का ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करायचं, म्हणजे आपली ब्लाऊजची जी फिटिंग आहे अगदी व्यवस्थित येते. कधी कधी आपल्या हाताने अस्तर जे आहे ते खोल भाग मागच्या साईडने जोडला जातो, उथळ भाग समोरून म्हणजे ही सुद्धा चूक आपल्या हातून कधी कधी होते. कधी कधी लक्षात नाही राहत किंवा घाई गडबड आहे, आपल्याला अर्जंटमध्ये ब्लाऊज द्यायचा आहे किंवा नवीन शिकणारे आहात तुम्ही, तर तुमच्याकडून ही चूक होऊ शकते. ते होऊ नये यासाठी अस्तर जोडताना सुद्धा आपल्याला बाहीचा खोल भाग समोर येणार आणि उथळ भाग मागे जाणार, ह्याच पद्धतीने आपल्याला अस्तर सुद्धा जे आहे ते जोडून घ्यायचं असतं. आणि त्यानंतर शोल्डरच्या मधून बघा इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची अशा प्रकारे. तर शोल्डरच्या मधोमध आपल्याला शोल्डरच्या मधून इथे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी बाही जी आहे ती अगदी परफेक्ट अशी जोडून घ्यायची. तर बघू शकता इथे. तर इथे अशा पद्धतीने आपली जी बाही आहे ती व्यवस्थित जी आहे ती जोडून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता सर्वात आधी फिटिंगची शिलाई न लावता आपल्याला सर्वात पहिले एक शिलाई जी आहे ती आधी लावून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपल्याला सेम त्याच प्रकारे इथे जोडून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही बाह्या आपल्याला व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या दोन्ही बाह्या ज्या आहेत ते अगदी आपल्या व्यवस्थित अशा जोडून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचे, म्हणजे पूर्ण जे ब्लाऊज आहे आपल्याला उलटं करून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे आपल्याला खालच्या साईडनी आड हुक आणि जी हुक आहे आड हुक आणि बटन हुक ती आपल्याला
इथे अशा पद्धतीने टाचणीने पिनअप करून घ्यायची वरून आणि खालून सुद्धा. त्यानंतर पिनअप केल्याच्या नंतर बघा इथे कमरेचं माप टाकायचं. जे काही तुमची कमर येत असेल तिथे खालच्या साईडने कमरेचं माप टाकायचं. त्यानंतर इथे छातीचं माप टाकायचं. तर इथे छाती 40 होती आणि कमर जी आहे ते 38 होती. तर इथे अशा पद्धतीने माप लावलेलं आहे. त्यानंतर इथे दंडघेराचे निम्मे टाकायचे. जे काही दंडघेर असेल तुमचा त्याचा निम्मे आपल्याला इथे पूर्ण टाकायचा. 10 असेल तर 5 टाकायचा, तर 6 असेल तर 12 असेल तर 6 टाकायचा. अशा पद्धतीने आपल्याला दंडघेरचा निम्मे लावायचा. आणि त्यानंतर बघा स्केलच्या साईडने सरळ आपल्याला जी लाईन आहे ती इथे ड्रॉ करून घ्यायची. एक लाईन म्हणजे 2 लाईन ड्रॉ केलेला आहे मी मेन फिटिंगची आणि त्याच्या बाहेर आणखी एक एक्स्ट्राची. तर इथे अशा प्रकारे आपल्याला फिटिंग टाकायची असते. दोन्ही साईडने आपल्याला ह्याचप्रमाणे आपल्याला फिटिंग टाकायची आणि त्यानंतर फिटिंगची शिलाईसुद्धा लावून घ्यायची. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे इथे आपल्याला फिटिंग लावून घ्यायची आणि फिटिंगची शिलाईची जी लाईन आहे ती सरळ स्केलच्याच पट्टीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतरच त्याच्यावरून आपल्याला फिटिंग लावायची असते. तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून पूर्ण ब्लाऊज जे आहे ते स्टिच करायचं असतं. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं बाही जोडून परफेक्ट असं आपल्याला इथे फिटिंग करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भेटू, तोपर्यंत बाय.